हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही? गुड मॉर्निंग वन अँड ऑल. तर आज आपण जे चॅप्टर डिस्कस करणार आहोत ते क्लास 8चं चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. मित्रांनो, मी हे चॅप्टर तुम्हाला खूप सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सिम्पल लँग्वेजमध्ये हे पूर्णपणे अंडरस्टँड होऊन जाईल आणि तुम्ही कोणताही क्वेश्चन जर या चॅप्टर थ्रू आला तर तुम्ही हा सॉल्व करू शकशाल. तर बिन उशीर करता सुरू करू, लेट्स गो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला जो टर्म दिलेला आहे आपल्याला डिफॉरेस्टेशन. मित्रांनो, फॉरेस्टेशन आणि डिफॉरेस्टेशन हे जर आपण टर्म बघायला गेलं तर फॉरेस्टेशन म्हणजेच खूप जास्त अमाऊंटमध्ये ट्रीज लावणे, खूप जास्त झाडे लावणे. त्याचेच अपोजिट जर बघितलं तर डिफॉरेस्टेशन म्हणजे खूप सारे फॉरेस्टला म्हणू शकतो किंवा खूप सारे ट्रीजला कट करणे आणि त्या जागेवर लँड फॉर कल्टिवेशन, पुन्हा बिल्डिंग हाऊसेस अँड रिअल इस्टेट प्रॉपर्टीज, नाहीतर मग जर त्याच झाडांपासून फर्निचर बनवणे, असे काही रिझन्स असू शकतात ज्यामुळं जे लोक आहेत ते खूप प्रमाणात प्लांट्स कट करतात आणि डिफॉरेस्टेशन करतात. आणि पण ह्याचे कॉजेस काय, आपण जर खूप जास्त प्रमाणात जर प्लांट्सला कट केलं तर त्याचे कॉजेस काय असू शकतात मित्रांनो? ते कॉजेस आहेत त्याचे, जसं की टेम्परेचर आणि जे पोल्युशन आहे ते खूप जास्त इन्क्रीज होऊ शकतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, पोल्युशन झालं, CO2चं जर लेवल जर खूप जास्त इन्क्रीज झाला तर जी ओझोन लेअर आहे आपली ॲटमॉस्फिअरमध्ये, तिला म्हणजे पोर्स पडतात, और म्हणू शकतो की होल्स पडतात तिच्यामध्ये. जी ओझोन लेअर आहे आपल्या अर्थला, जी सराउंडिंग ओझोन लेअर आहे, जे की आपल्याला UV रेजपासून वाचवते ती, आणि तिच्यामध्ये जर होल्स झाले तर आपल्याला खूप घातक, खूप जास्त डॅमेज करणारे डिसीजेस होऊ शकतात. स्किन कॅन्सर झालं किंवा खूप दुष्परिणाम असणार. नंतर येतं चान्सेस ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज, जसं की फ्लड झालं किंवा ड्राफ्ट झालं, यांचे चान्सेस खूप जास्त वाढतात आपण डिफॉरेस्टेशन केल्यावर. नंतर मित्रांनो टर्म येते डेझर्टिफिकेशन. फर्टाईल लँड कन्वर्ट इंटू डेझर्ट कॉज डिफॉरेस्टेशन. आपण जर खूप जास्त प्रमाणात जर प्लांट्स कापले तर डेझर्टिफिकेशन होतं, म्हणजेच जे फर्टाईल लँड आहे, जिथं आपण चांगली जमीन आहे तिथं आपण क्रॉप्स उगवू शकतो, त्या जमिनीचं कन्वर्ट होतं इंटू डेझर्टिफिकेशन, असं लँड जे की पूर्ण बंकर आहे आणि तिथं आपण काही ग्रो नाही करू शकत. नंतर मित्रांनो टर्म येते टू प्रोटेक्ट फ्लोरा अँड फोना. मित्रांनो, मी इथं तुम्हाला क्लिअर करतो, फ्लोरा आणि फोना म्हणजेच फ्लोरा म्हणजेच प्लांट्स आणि फोना म्हणजेच ॲनिमल्स. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, फ्लोरा फ्लॉवर FLचं फ्लोरा फ्लॉवर आणि फॉनाचं मग ॲटोमॅटिक तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ॲनिमल्स देअर आर प्रोटेक्टेड एरियाज कॉल्ड वाईल्ड लाईफ सँच्युरीज, नॅशनल पार्क अँड बायोस्फिअर रिझर्व्ह. तर हेच प्लांट्सला किंवा ॲनिमल्सला वाचवायसाठी गव्हर्मेंट थ्रू काही एरियाज आणि आपल्यासारख्या लोकांनी काही एरियाज मेंटेन केलेले, जसे की वाईल्ड लाईफ सँच्युरी झालं, नॅशनल पार्क झालं आणि बायोस्फिअर रिझर्व्स, जिथं की प्लांट्स आणि ॲनिमल्स यांची बायोडायव्हर्सिटी जी आहे ती रिझर्व राहते आणि हे प्रोटेक्टेड राहतात. नंतर मित्रांनो टर्म येते वाईल्ड लाईफ सँच्युरी. एरिया वेअर ॲनिमल्स प्रोटेक्टेड फ्रॉम डिस्टर्बन्स टू दॅम. असे काही एरियाज जिथे की ॲनिमल्स एकदम प्रोटेक्टेड आहे आणि त्यांना कोणीच हार्म नाही करू शकत. नंतर येतो मित्रांनो टर्म नॅशनल पार्क. एरिया रिझर्व फॉर वाईल्ड लाईफ वेअर दे कॅन फ्रीली यूज हॅबिटेट अँड नॅचरल रिसोर्सेस. नॅशनल पार्कमध्ये मित्रांनो त्यांना हॅबिटेट ही असतं, त्यांना जिथे की ते राहू शकतात, म्हणजेच त्यांना घर, आता लॉयन जर असेल तर त्याला गुफा असते जिथे की तो राहू शकतो, म्हणजेच त्याचं हॅबिटेट आहे. त्याला नॅचरल रिसोर्सेसही पुरवले जातात. मित्रांनो जी टर्म येते ती येते बायोस्फिअर रिझर्व. लार्ज एरिया फॉर वाईल्ड लाईफ अँड ट्रायबल्स ग्रुप लिव्स हिअर. बायोडायव्हर्सिटी इज कन्झर्व इन इट. अ बायोस्फिअर मे ऑल्सो कंटेन अदर प्रोटेक्टेड एरियाज. मित्रांनो, जे बायोस्फिअर रिझर्व असतात ते खूप मोठा लार्ज एरिया असतो एकदम, जिथे की वाईल्ड लाईफ आणि जे ट्रायबल्स ग्रुप आहे, म्हणजेच जे भटके ग्रुप आहे, एका जागेवर दुसऱ्या जागेवरचे ग्रुप्स, जे लोकांचे काही म्हणजे ग्रुप्स असतात, 50 ते 100 लोकांचा ग्रुप, जे की रोजमर्राच्या जिंदगीमध्ये काही ॲनिमलची हंटिंग करतात आणि तिच्यावरच ते जगतात. असे काही जे लोकांचा ग्रुप असतो त्यांना आपण
ट्रायबल ग्रुप असं म्हणतो. आणि ह्या बायोस्फिअर रिझर्वमध्ये वाईल्ड लाईफ ॲनिमल्स आणि प्लांट्स तर असतातच, प्रोटेक्टेड पण हे ट्रायबल्स ग्रुपही राहतात, जे की एका जागेवर दुसऱ्या जागेवर मायग्रेट करतात. नंतर मित्रांनो टर्म येते बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजेच विविध प्रकारचे ॲनिमल्स पण याच्यात कन्झर्व राहतात. आणि नंतर येतं बायोस्फिअर मे अल्सो कंटेन अदर प्रोटेक्टेड एरियाज. या बायोस्फिअरमध्येच काही प्रोटेक्टेड एरियाज पण आहेत, जसं की काही आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहे बुकमध्ये. पंचमरी बायोस्फिअर रिझर्व कन्सिस्ट ऑफ 1 नॅशनल पार्क सतपुरा अँड 2 वाईल्ड लाईफ सँच्युरी. म्हणजेच एका बायोस्फिअर रिझर्वमध्ये 2 वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे आणि 1 नॅशनल पार्क आहे. आणि यांचे नावही दिलेले सतपुरा झाला नॅशनल पार्क, बोरी, पंचमरी हे वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहे, जे की बायोस्फिअर रिझर्वमध्ये येतात. नेक्स्ट मित्रांनो, मी तुम्हाला हे आधी सांगितलं टर्म फ्लोरा अँड फोना. फ्लोरा म्हणजेच प्लांट्स अँड ॲनिमल्स. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, फ्लावरचं FL, फ्लावर म्हणजेच प्लांट्स अँड फोना ॲनिमल्स. एंडेमिक स्पीसीज. मित्रांनो, एंडेमिक स्पीसीज म्हणजे स्पीसीज फाउंड इन लार्ज अमाऊंट इन अ पर्टिक्युलर एरिया. फोनाचं आणि फ्लोराचं एक्झाम्पलही दिलेलं आहे इथं. मित्रांनो, एंडेमिक स्पीसीज असे काही स्पीसीज असतात ॲनिमल्सचे, जे की एक पर्टिक्युलर जर एरिया जर तुम्ही घेतला समजा, तर त्याच्यामध्ये ते जास्त सापडतात. जसं की तुम्ही जर पूर्ण, आता हे तर चुकीचं असून बोलणं, पण तरी पण फक्त समजायसाठी तुम्हाला मी एक्झाम्पल देतो आहे. जर पूर्ण इंडिया आहे आणि जर तुम्हाला विचारलं सगळ्यात जास्त टी प्लांटेशन म्हणजे जे चहा बनवायचे जे प्लांट्स आहेत ते कुठे ग्रुप केले जातात, तर तुम्ही लवकर सांगशाल मला की आसाम झालं, केरळ झालं, हे जे ग्रीनरी साईट्स आहे, स्टेट्स आहे, इकडे जास्त उगवले जातात. म्हणजेच जे टीचे प्लांटेशन क्रॉप्स आहेत ते जास्त आसाम साईडला ग्रो केले जातात, आसाम पर्टिक्युलर एरियामध्ये. तसंच काही जे स्पेसीज आहेत ते काही पर्टिक्युलर एरियामध्ये जास्त प्रमाणात सापडतात, यालाच एंडेमिक स्पेसीसही म्हणतो. आता हे दुसरीकडे ग्रो केलं जातं, त्यालाही पण फक्त एक्झाम्पल दिले पाहिजे. आणि फ्लोराचं एक एक्झाम्पल आहे साल अँड वाईल्ड मँगो, आणि फोनाचं एक एक्झाम्पल आहे बायसॉन, इंडियन जायंट स्क्वेरल अँड फ्लाइंग स्क्वेरल. नंतर मित्रांनो इथे एक स्पीसीज टर्म दिलेली आहे. स्पीसीज इज अ ग्रुप ऑफ पॉप्युलेशन इन विच आर कॅपेबल ऑफ इंटरब्रीडिंग अँड ग्रो देअर पॉप्युलेशन. मेंबर्स ऑफ सेम स्पीसीज हॅव कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स. मित्रांनो, स्पीसीज म्हणजेच इज अ ग्रुप ऑफ पॉप्युलेशन जे की एकमेकांसोबत इंटरब्रीड करू शकते, म्हणजेच ते एकमेकांसोबत सेक्स करण्याचे कॅपेबल असते आणि त्यांची जी पॉप्युलेशन आहे ते ग्रो करू शकतात. आणि जे स्पीसीज असतात त्यांची जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात तेही खूप कॉमन असतात, सिमिलर असतात. नंतर मित्रांनो टर्म येते वाईल्ड लाईफ सँच्युरी. दिस आर रिझर्व फॉरेस्ट अँड प्रोटेक्टेड एरियाज फॉर वाईल्ड ॲनिमल्स ग्रेझिंग फॉर लोकल्स अलाउड. मित्रांनो, हे काही रिझर्व फॉरेस्ट असतात, वाईल्ड लाईफ सँच्युरी, त्याच्यामध्ये काही रिझर्व फॉरेस्ट येतात ज्याच्यामध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स एकदम सेफ असतात आणि कोणीच त्यांना हार्म नाही करू शकत. आणि याच्यात जे आपले लोक असतात जे की डोमेस्टिक पेट सांभाळतात, जसं की बकरी झालं किंवा गाय म्हशी, यांना ग्रेझिंग करायसाठी ते लोकलचे लोक आहे, तेही लोक तिथं त्या एरियाजमध्ये जाऊन करू शकतात, म्हणजेच त्यांना ते गवत ते खायला ते नेऊ शकतात त्यांना ॲनिमल्सला. नंतर मित्रांनो टर्म येते नॅशनल पार्क. सतपुरा रिझर्व फॉरेस्ट, फर्स्ट रिझर्व फॉरेस्ट ऑफ इंडिया. फायनेस्ट इंडियन टीक म्हणजे सागवानचं पेड़ फाउंड इन दिस फॉरेस्ट. मोर दॅन 100 नॅशनल पार्क्स प्रेझेंट इन इंडिया. प्रोजेक्ट टायगर बाय गव्हर्नमेंट लॉन्च टू प्रोटेक्ट टायगर. आणि टर्म इंडेंजर्ड स्पीसीज ॲनिमल्स एम फॉर एक्सटेन्शन. मित्रांनो, हे वरच्या 3-4 लाईन येते, तुम्हाला म्हणजे जास्त काही इन्फॉर्मेटिव्ह नाही, फक्त तुम्हाला एकदा वाचून घ्या आणि फक्त डोक्यात ठेवा तुमच्या. नंतर मित्रांनो एक प्रोजेक्ट टायगर जे येतं, जे की टायगरचे जे स्पीसीज आहे जे की एक्सटेंट होत आहे, संपत आहे, अशा संपणाऱ्या प्रजातींना म्हणजे स्पीसीजना वाचवण्यासाठी प्रोजेक्ट टायगर आपल्या गव्हर्नमेंटने लॉन्च केलं होतं, ज्याच्यात की खूप सारे टायगरचे स्पीसीज वाचवण्यात आले. नंतर मित्रांनो इंडेंजर स्पीसीज, हो म्हणजे याच इंडेंजर स्पीसीज जे की संपत आलेले आहे आपल्याला, आणि आपल्याला या जगात म्हणजेच नेक्स्ट जी जनरेशन आहे त्यांना इथे
दिसल्या पाहिजे, समजलं पाहिजे त्या स्पीसीज कशा होत्या, म्हणून आपल्याला त्यांना वाचून ठेवायचं, संपून नाही द्यायचं. म्हणूनच आपली जी गव्हर्नमेंट आहे ते असे काही प्रोजेक्ट्स लॉन्च करत असते जेणेकरून या स्पीसीज संपणार नाही आणि जी आपली जनरेशन आहे तेही त्यांचा आनंद घेऊ शकते. नंतर मित्रांनो टर्म येते रेड डाटा. इन दिस बुक रिक्युअर्ड ऑफ इंडेंजर्ड स्पीसीज ॲनिमल्स, प्लांट्स अँड रेकॉर्ड इज मेंटेन. म्हणजेच मित्रांनो ज्याही स्पीसीज संपत आलेले आहे, म्हणजे जे एक्सटेंट होत आहेत, संपत आहेत, त्यांचा रेकॉर्ड ह्या बुकमध्ये मेंटेन केला जातो आणि गव्हर्नमेंट त्यांच्यावर विशेष लक्ष देते. मायग्रेटरी बर्ड्स फॉर लेइंग एग्स ऑर ड्यू टू इनहॉस्पिटेबल क्लायमेटिक कंडिशन. मित्रांनो तुम्ही काही बर्ड्स पाहिले असाल जे की सर्दी आल्या तर ते मायग्रेट होतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. ते याच्यासाठी जेणेकरून ते त्यांचे जे एग्स आहे ते अंडे ते देऊ शकतात आणि जे क्लायमेट आहे ते त्यांना सुटेबल, ते सहन नाही करू शकले क्लायमेटिक कंडिशनला, तर ते मरून जातील. म्हणूनच ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मायग्रेट होतात, जेणेकरून ते जिवंतही राहतात आणि ते एग्सही ले करू शकतात, अंडेही देऊ शकतात. नंतर मित्रांनो टर्म येते रिफॉरेस्टेशन. प्रोसेस ऑफ रिस्टॉकिंग ऑफ डिस्ट्रॉइड ट्रीज बाय न्यू ट्रीज. म्हणजे जे की फॉरेस्ट जेही फॉरेस्ट कापण्यात आलेले, खूप साऱ्या प्रमाणात ट्रीज काटण्यात आलेले, त्या जागेवर ट्रीज लावणे यालाच रिफॉरेस्टेशन असं म्हणलेलं आहे. आपल्याला पण हे म्हणजे एवढंही काही मोठं चॅप्टर आणि याच्यात एवढं काही खास दिलेलं नाही, तर पण मी जेवढं ते कॉन्टेंट दिलेले मित्रांनो तुम्हाला तुमचे सगळे क्वेश्चन याच्यावर सॉल्व होऊन जाईल, जेही तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येतील. म्हणून तुम्ही काही टेन्शन न घेऊ. आणि आवडलं तुम्हाला जर समजलं तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू.